नगर तालुक्यामधील इस्लामपूर गावामध्ये पाणी टंचाईच्या झळा जाणवत असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते। 3000 लोकसंख्या असलेल्या या गावातील विहिरी कोरड्या पडल्यात। शासनाने त्वरित टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। आम्हाला 2-2 किलोमीटर असं पाणी आणायला जायला लागतं। लोकांकडे गेलं का ते असून पण देत नाहीत। शिक्षण करायचं की पाणी भरायचं, पण पाणी तर कोणी देत नाही। आणि सरकारी पण टँकर लवकर सुरू होत नाही। जरी आलं तरी एक दिवसाला एकच टँकर, तो पण पुरत नाही। मग पाणी आणावं लागतं ना मुलांना। कुठं गाडीवरून, गाडीला पेट्रोल लागतं। 400 रुपयाला छोटा टँकर भेटतो। 400 रुपयात आमचा बाजार होईल तेवढ्या याच्यात। मग ते 400 रुपये पाण्याला घालावं लागतं, विकतच पाणी घ्यावं लागतं आम्हाला दरवर्षी। सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं। हा आमदार खासदार कुणीच येत नाही। पावसाची परिस्थितीमध्ये अनियमितता झालेली आहे। या वर्षी सुद्धा पाऊस अतिशय तुरळक आणि नद्या पण वाहिलेल्या नाहीत। त्याच्यामुळे या वर्षी आम्हाला पाण्याची टंचाई खूप भासत आहे। शासनाला प्रत्येक वर्षी आम्हाला ठराव करावा, आमच्याकडे द्यावा, मग आम्ही टँकर चालू अशी मागणी होत असते। पण शासनाकडे दरवर्षी दुष्काळाच्या आढावा मिटिंगा होत असतात, पण ह्या वेळेस काय अजून काय होताना दिसत नाही। दुष्काळाची परिस्थिती गांभीर्याने शासनाने घ्यावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।